आहोत। आपल्या सोबत काही गेस्ट देखील जोडले जात आहेत, पाहुणे देखील जोडले जात आहेत। देशातले नागरिक खरं तर मोठ्या अपेक्षेने आणि सकारात्मकतेने या सगळ्या अर्थसंकल्पाकडे पाहत होते। अजित मंगरुळकर आहेत आपल्या सोबत। अजितजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। सारांश काय वाटतो या अंतरिम अर्थसंकल्पाचा? आपल्या दृष्टीने कोणकोणते असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे मुद्दे खरंच खूप महत्त्वाचे आहेत पुढच्या या वर्षाच्या अनुषंगाने, आणि कोणकोणत्या अशा गोष्टी होत्या की ज्यांची घोषणा होणं अपेक्षित होतं पण त्या झाल्या नाहीत? माझ्या मताप्रमाणे की जे अपेक्षित होतं तेच घोषणा केल्या। इनफॅक्ट इंटरिम बजेट आहे हा, याच्यात काही स्पेक्टॅक्युलर अनाउन्समेंट्स आम्ही काही एक्सपेक्ट करत नव्हतो। आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर डेफिनेटली ग्रोथच्या हिशोबाने एक फोकस होणार होता आणि ते ऑलमोस्ट 11% परत वाढवलंय इन्फ्रास्ट्रक्चर ओव्हरले। प्लस इनोव्हेशन आणि जे डीप टेक म्हटलंय त्यांनी एक नवीन फंड क्रिएट केलाय फॉर एंटरप्रेन्योर्स। ऑलमोस्ट इंटरेस्ट फ्री 50 वर्षाचं जे त्याचं टेन्युअर आहे आणि विमेन एंटरप्रेन्योर्स। तर एकंदर जे आम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं की एक स्टेडी बजेट राहील, प्लस काही पॉप्युलिस्ट अनाउन्समेंट्स होणार नाही, आणि ते झालंय। कोणत्याही टॅक्स स्लॅब किंवा तिथे कुठे काहीच चेंज केला नाही त्यांनी, आणि अपेक्षितप्रमाणेच ॲटलिस्ट फ्रॉम आवर पॉइंट ऑफ व्ह्यू घोषणा झाली आहे। बरं अजितजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या दृष्टीने, ग्रीन एनर्जीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घोषणा होणं अपेक्षित होतं, काही घोषणा झाल्यात देखील। भविष्याच्या दृष्टीने जर विचार केला तर या सगळ्या अनुषंगानं R&Dचा मुद्दा देखील उपस्थित झाला। रिसर्चच्या दृष्टीने आता फंड्स उपलब्ध करून दिले गेलेले आहेत, तर या सगळ्याचा नेमका कशा पद्धतीने थेट फायदा होऊ शकतो असं वाटतं? नक्कीच होणार, कारण की इथे इनोव्हेशनला जर तुम्ही प्रोत्साहन नाही दिलं, इनोव्हेशन तुम्ही थांबू शकत नाही। आणि दिवसेंदिवस इनोव्हेशन म्हणजे टेक्नॉलॉजी अशी वाढते, म्हणजे आता AI ला तुम्ही घेतलं तर ते दिवसेंदिवस AI मध्ये एवढी बदल होणार आहे। जर आपण यावेळी त्याचा म्हणजे काय म्हणतात फायदा किंवा त्याच्याविषयी काही म्हणजे लक्ष दिलं नाही तर ते चालणार नव्हतं। तर त्या हिशोबाने अगदी व्यवस्थित म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला की पुढचं पाऊल टाकलेलं आहे, आणि देशाच्या हिताने म्हणजे अगदी ओव्हरऑल डेव्हलपमेंट ग्रोथ जे आपण आता म्हणतो की 7% GDP आपण ट्रॅक करतोय, प्लस फिस्कल डेफिसिटवर जे आता सध्या 5.9 आहे, आता म्हटलं की 5.1 पर्यंत त्यांचा टार्गेट आहे टू ब्रिंग इट टू द ॲक्च्युअल टार्गेट ऑफ 4.6 इन FY26। आय थिंक त्या दृष्टिकोनाने जे काही पाऊल त्यांनी घेतलं अगदी म्हणजे जे प्री बजेट जे आमच्या जे अपेक्षा होत्या अगदी ऑलमोस्ट सेम टू सेम अगदी घोषणा झाल्या आहे की ग्रोथच्या हिशोबाने कुठेही मागा घेतला नाही आहे गव्हर्नमेंटने, ते कंटिन्यूड आहे। बिलकुल। आणि अजितजी, अनएम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने, बेरोजगारीच्या दृष्टीने सातत्यानं खूप मुद्दे उपस्थित केले जात होते। आपण गेले काही महिने सातत्यानं ऐकत होतो। सरकारकडनं आणखी कोणत्या गोष्टी किंवा आणखी कोणत्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे बेरोजगारीच्या अनुषंगानं, आणि उद्योग जगताला आणखीन कोणत्या गोष्टींची अपेक्षा होती? कदाचित पुढच्या जुलैमध्ये जे बजेट मांडलं जाईल, संपूर्ण बजेट जे असेल त्यामध्ये कदाचित या गोष्टी अंतर्भूत देखील होतील। अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याची वाट बघितली जाते? म्हणजे आता बेसिकली जर तुम्ही अनएम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनाने तुम्ही कॅपेक्स जे वाढवलं आहे दॅट टेक्स केअर ऑफ युअर अनएम्प्लॉयमेंट ॲज इट इज। कारण तुम्ही ज्या इन्फ्रास्ट्रक्चर वाढवता त्या सगळं पूर्ण इकोसिस्टम वर तुम्ही लक्ष देत आहे। तर नुसतं ब्रिज बांधणं किंवा रस्ते बांधणे त्याच्यामध्ये किती पूर्ण तो इकोसिस्टम इन्व्हॉल्व होतो, त्याच्यात तुमचं अनएम्प्लॉयमेंट आलं, नवीन इंडस्ट्रीज आल्या, तर एक पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याच्याबरोबर बाकी सगळे पण डेव्हलपमेंट होत आहे। तर माझ्या मताप्रमाणे पुढच्या बजेटमध्ये जेव्हा नवीन गव्हर्नमेंट बजेट करेल जून जुलैमध्ये, तेव्हा याच्यावरच ते अजून डेव्हलप करतील। ऑफकोर्स त्यावेळेला आपल्याला चांगले भरपूर अनाउन्समेंट्स जे स्पेसिफिकली सगळ्या दृष्टिकोनाने सगळ्या सेक्टर्स किंवा इव्हन टॅक्सेशनच्या हिशोबाने सगळं आपल्याला दिसतील, पण या इंटरिम बजेटमध्ये आय थिंक इट्स एक्सलंट स्टेबल अनाउन्समेंट। अजितजी, टॅक्सेशनच्या दृष्टीने खूप अपेक्षा होत्या, म्हणजे करदात्यांची संख्या जवळपास 2.5% जरी वाढलेली असली तरी खूप असं पाहिलं जात होतं की इलेक्शन्स आहेत समोर, निवडणुका आहेत, तर काही लोकप्रिय घोषणा होतील।
आपल्याला देखील अशी अपेक्षा होती आणि त्या लोकप्रिय घोषणा झाल्या पाहिजे होत्या असं वाटतं? नाही, बिलकुल नाही. कारण की लोकप्रिय घोषणा कोण करतं? जेव्हा गव्हर्नमेंटकडे जरा इलेक्शनच्या हिशोबाने त्यांना थोडं काही डाऊट असेल किंवा जर अनस्टेबल वाटत असेल, हे गव्हर्नमेंट 10 वर्ष इथं आहे, मच्युअर गव्हर्नमेंट आहे, त्यांना इलेक्शनच्या दृष्टिकोनाने काही अनाउन्समेंट करायची गरज नव्हती. म्हणून टॅक्सेशनच्या हिशोबाने आम्ही काहीच अपेक्षित केलं होतं. ॲट बेस्ट आम्ही असा विचार केला होता की जे न्यू टॅक्स रेजिम आहे त्याला जास्ती इंटरेस्टिंग करायसाठी, की म्हणजे लोक मग नवीन टॅक्स रेजिममध्ये जातील, त्या हिशोबाने जर काही एक्झम्पशन्स वाढवले किंवा काही टॅक्स बेनिफिट्स तिथे दिले गेले असते तर ते अपेक्षित होतं. बाकी काही कुठेही पॉप्युलिस्ट असं काही एक एक्सपेक्टेड नव्हतं इन द इंटरिम बजेट. आणि गरजच नाही आहे म्हणजे या गव्हर्नमेंटला हे काही पॉप्युलिस्ट मेजर्स करायची. बरं, ठीक आहे. आणि अजितजी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो तुम्हाला विचारायचा होता की आगामी जो रोडमॅप असणार आहे सरकारचा, इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टींवर जास्तीत जास्त भर दिला जातोय. गेली 10 वर्ष देखील आपण तेच पाहिलं आणि या पुढच्या काळात देखील तेच होणार आहे असं दिसतंय. एअरपोर्ट्सच्या दृष्टीने असतील किंवा रेल्वे कॉरिडॉर्सच्या दृष्टीने असतील, उद्योग जगतासाठी कितपत महत्वाचं आहे? खूपच महत्वाचं आहे. आता उद्या जर तुम्ही म्हणाला की आपल्याला एक डेव्हलप नेशन व्हायचं आहे, विदाऊट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशी होणार? म्हणजे उद्योगजनांना तुम्ही म्हटलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तर तिकडे रोड्स नाही, तिकडे इलेक्ट्रिसिटी नाही, तिकडे पाणी नाही, तिकडे उद्योग म्हणजे म्हणतील की आम्ही इन्व्हेस्ट करून काय करणार? काहीच इन्फ्रास्ट्रक्चर रेडी नाही आहे. तर तो तर पहिलाच एक मुद्दा असतो. जर ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी व्हायचं आहे आपल्याला, इन्फ्रास्ट्रक्चर हॅज टू बी नंबर 1. म्हणजे तो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायलाच आपल्याला जेवढा वेळ लागणार आहे त्या हिशोबाने गव्हर्नमेंट सगळं कार्य करत आहे. अजितजी, एफडीआयच्या दृष्टीनं जे आकडेवारी समोर आलेली आहे किंवा ज्या घोषणा होणं अपेक्षित होतं ती काहीशी दिलासादायक नाही किंवा निराशाजनक आहे असा आरोप होतोय. एफडीआयच्या दृष्टीनं आणखी काही गोष्टी घडायला हव्या होत्या किंवा काही घोषणा होणं अपेक्षित होतं असं वाटतं? नाही काही, कारण की ते परत पॉप्युलिस्ट झालं असतं. आणि एफडीआय जर तुम्ही पाहिलं तर एफडीआय जे भारतात जर तुम्ही मागच्या 10 वर्षात पाहिलं तर एफडीआय इज ऑन द इन्क्रीज. आपलं फॉरेक्स रिझर्व्ह 2014 काय होतं, आजच्या काळात काय रिझर्व्ह आहे फॉरेक्स रिझर्व्ह, तुम्हाला त्याच्यामुळे एक अंदाज येतो की एफडीआय इन्व्हेस्टमेंट इज स्टेडली ग्रोईंग अँड मार्केट्स आर बॉयंट, मार्केट्स आर पॉझिटिव्ह. तर त्याच्यासाठी स्पेसिफिकली काही करायची ॲटलिस्ट इंटरिम बजेटमध्ये काही गरज आहे. तुम्ही एक जर लक्ष दिलं असेल तर एक कॉमेंट जे फायनान्स मिनिस्टरने म्हटलं की नेक्स्ट 5 years वी आर गोइंग टू सी अनप्रेसिडेंटेड ग्रोथ. बरोबर. तर त्या ग्रोथच्या हिशोबाने मी म्हणतो जून जुलैचं जर बजेट नवीन सरकार जेव्हा ॲक्च्युली प्रेझेंट करेल त्याच्यात आपल्याला भरपूर काही घोषणा ऐकायला मिळतील. ठीक आहे, आशा करूया आपण काही आणखी महत्वाच्या घोषणा जून जुलैमध्ये जे बजेट सादर केलं जाईल त्यावेळेला आपल्याला ऐकायला मिळतील. अजितजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल. आपण याच सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे कारण अर्थसंकल्प, अंतरिम अर्थसंकल्प